रायगड जिल्ह्यात रस्ता अपघातांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढलंय। माणगाव तालुक्यात एका भरधाव पिकअपने 3 जणांचा जीव घेतला होता, तर पनवेलच्या कर्नाळजवळ एसटी बस अपघातात एक तरुण दगावला, तर सुमारे 26 प्रवासी जखमी झाले होते। या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता तळा तालुक्यात धडकी भरवणारा अपघात समोर आलाय। तळा तालुक्यात ही भीषण दुर्घटना दिनांक 8 मे रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। हा अपघात इतका भयानक होता की यात एकाच वेळी 4 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागल्याचं समजतंय। यामध्ये 7 वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश असल्याचं कळतंय। अपघातात तृप्ती विजय खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या रुपेश गवाणे, विठ्ठल कसबजे या 4 जणांचा जागीच झालाय। मिळालेल्या माहितीनुसार तळाकडून अगरदांड्याच्या दिशेने निघालेल्या ट्रेलरनं रहाटाडकडून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली। हा अपघात तारणे येथील तीव्र वळणावर घडला। अपघात इतका भयानक होता की एसटी बस एका बाजूने पूर्णपणे चिरली गेली, तर ट्रेलर भर रस्त्यात पलटी झाला। या अपघातात काही प्रवासी गंभीर जखमी झाले होते, त्यातील 4 जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसंच या अपघातात सुमारे 20 ते 25 प्रवासी जबर जखमी झाले असून 7 ते 8 जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं समजतं। अपघातात डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं। विशेष म्हणजे डंपर चालवणारा चालक 20 वर्षांखालचा असल्याचंही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिलंय। एसटी चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वीही अनेक अपघात झाले असून प्रशासनानं या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या अपघाताची नोंद तळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून इतर जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आलंय। यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मोलाचं मदत कार्य आणि बचाव कार्य केलं। या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी निकेश कोकच्यासह गौतम जाधव, तळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।